भगवंता मी तुझं आनंदानं गुणगान करणार आहे, हेच माझ्या आयुष्याचं काय आहे, ध्येय आहे। या साध्यापर्यंत मला पोचायचे, मला फक्त आयुष्यभर जीवनभर तुझं गुणगान करायचं आहे। मग महाराज एकदा का माणसाला भगवंताचं गुणगान करायची सवय लागली, भगवंताचं नामस्मरण करायची सवय लागली का मग त्या माणसाच्या जीवनामध्ये न लगे मुक्ती धन संपदा, देवा मला मुक्ती देऊ नको, मला धन संपदा देऊ नको, धन देऊ नको, संपत्ती देऊ नको, द्यायचंच असेल तर मला एक दे, काय संत संग देई सदा, मला संतांची संगत मला माझ्या जीवनामध्ये घडू दे। आणि हे जर दान तू मला माझ्या जीवनात देण्याकरता तयार असेल तर मग मी पुन्हा येईल गर्भवासाचं दुःख भोगण्याकरता, मी गर्भवासाचं दुःख भोगण्याकरता तयार आहे। पण केव्हा, जर तू हे पाठीमागचं दान मला माझ्या जीवनात दिलं तेव्हा। अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला। आता 40 मिनिटात पुढचं कीर्तन संपवायचं। विठ्ठल पण महाराज तुकोबारे आज अखिल कोट ब्रह्मांडाने एक पंढरीश भगवान परमात्मा त्या परमात्म्याकडे दान मागतात। आज सुद्धा आपल्याला भगवान ओलांडेश्वराकडे काहीतरी मागायचंय, भगवंताकडे आपल्याला काय मागायचंय तर भगवंताकडे आपल्याला एकच मागायचंय, देवा आमच्याकडून देव देश धर्माची सेवा आमच्या हातातून घडावी एवढी तुझ्या चरणी आज आम्ही प्रार्थना करतो। एवढा मोठा भंडारा या ठिकाणी साजरा होतो, अनेक भाविक भक्त या ठिकाणी दान धर्म करत असतात। मला असं वाटतं ज्यांनी या सप्ताहामध्ये ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, त्यांच्या कुटुंबाला देवाने भरभराटून द्यावं, का त्यांच्या कुटुंबाला काही कमी पडू नये। एक शीत दिलेली अन्न होय कोटी कुळाचे उदार, लोकांकडे मरणाचा पैसा आहे पण कुठं दान करावा याचं काही ताळमेळ लागत नाही। पण या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं असेल त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। जेवायला लोकांकडे वेळ नाही आणि दान करायला सुद्धा वेळ नाही, पण या भगवंताच्या कृपा आशीर्वादानं भगवान ओलांडेश्वराच्या या पावन दरबारामध्ये तुम्ही एवढे बहुसंख्येनं उपस्थित आहात, तुमच्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। इथं तरुण वर्ग जरा पाहिजे होता हो, तरुण असलं काय जरा आनंद येतो, नाहीतर काय होतं ज्याला काय ऐकूच येत नाही त्याच्या कानात बोलून काय उपयोग आहे का? तरुण वर्ग आहे हे काय सिस्टीमवाल्याजवळ आहेत की आमच्या तिकडे बसले काही। मला असं वाटतं गावातील पंचक्रोशीतील तरुण मंडळी हे उद्याच्या महाप्रसादाचं नियोजन करतात। गावातल्या पंचक्रोशीतल्या तरुणांसाठी आपल्या जोरदार टाळ्या वाजू द्या। आपल्या तरुणांसाठी एक वाक्य बोलेल, वाक्य फक्त माझ्या कीर्तनात लक्षपूर्वक ऐका। कीर्तनामध्ये वाक्य कळालं आणि मनाला भिडलं तर टाळी नक्की वाजली पाहिजे, नाहीतर उगाच आम्ही कीर्तन करायचे भीमीच्या देठापासून बोलून आणि तुम्ही असं करू नका। आनंदात बसायचं, एक तासच चिंतन करायचं, पण कसं आनंदाने करायचं, नाहीतर उगाच कीर्तनकाराचा दावा घालायला आले असं सारखं बोलायचं नाही। लक्षपूर्वक ऐका, वाक्य कळालं तर टाळी वाजवा जा। धार चढे तलवारीची गर्जते शिवगर्जना, धार चढे तलवारीची गर्जते शिवगर्जना, भगव्याचा जोश ललकारी तो गगना, महाराष्ट्राच्या मातीत रुजले शिवपराक्रमाचे सोहळे, परंपरा इतिहासाची राखतात दुधा ब्रह्मपुरी गावची ही मर्द मावळे, ही मर्द मावळे। विठ्ठल या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे दान मागतात, पण दान मागतो हा शब्द आल्याच्या नंतर आपण बहुतेक श्रोत्यांनी आतापर्यंत हजारो कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे। महाराज तुकोबाराय भगवंताकडे मागतात हे काय आम्हाला आवडत नाही, तुकोबारायांचं बोलणं आम्हाला पटत नाही। काही न मागे कोणाशी जाऊ दे थांबा। तुकोबाराय म्हणतात मी कोणी देवाकडे जर कोणी मागत असेल तर तुकोबाराय त्याचा जाळ हो म्हणतात, त्याच्या जीवनाचा धिक्कार हो म्हणतात। मग आज तुकोबाराय जगाच्या मालकाला म्हणतात मला दान दे, पण दान दे असं म्हणत असताना सुद्धा आपल्याकडे तुकोबारायांच्या परंपरेचा विचार डोळ्यासमोर येतो। काय परंपरा आहे हो महाराज तुकोबारायांच्या घराण्याची? महाराज म्हणतात तुकोबारायांच्या घराण्यामध्ये भगवंताकडे काही मागायचं नाही, काही मागणे हे अमानती
आणलं पाहिजे, दणक्यातच प्रमाण आलं पाहिजे नाही का. नाहीतर काही काही उग असली प्रमाण देतात की बस त्यांच्या प्रमाणाला आग लावी वाटतं नाही का. सुंदर प्रमाण, सुंदर नियोजन आणि सुंदर टाळकरी महाराज मंडळी. कारण का ही परमार्थात मुरलेली माणसं आहेत महाराज. नाहीतर काय उभा गंध लावला म्हणजे लय मोठा वारकरी झाला असं काही होत नाही. परमार्थ अंगात मुरवावा लागतो तेव्हा काहीतरी बाहेर येतं. तुम्ही सगळी माझ्यापेक्षा वयानं सगळी मोठी आहेत, त्याच्यापेक्षा तुमच्या पुढं काय बोलावं, पण काय ठरलेलं असल्यामुळं बोलावं लागतंय. ठरलेलं असल्यामुळं बोलावं लागतंय. हे जर ठरलेलं नसतं तर बोलायचा काही प्रश्न निर्माण झाला नसता. बघा एक एक टाळकरी खाली बसायला लागला आता हळूहळू रंगाल ना कार्यक्रम. कीर्तनाला आलेल्या महिला मंडळ मला तुम्ही सांगा, कीर्तनाला आले सज्जन माणसं आहेत का कोणी? सज्जन माणसं आहे कोणी? होय दुधा ब्रह्मपुरी सज्जन माणसं आहेत का कोणी? हा बर. आणि दुर्जन आता बोला, कोणीच नाही. खोटं बोलाल तर झाल्या जाल. अहो कोणीच नाही महाराज. लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात आमच्या घराण्याच्या परंपरेमध्ये भगवंताकडे काही मागायचं नाही ठरलेलं आहे. पण काय मागायचं नाही? काही मागणे हे आम्हा अनुचित. जे अनुचित आहे ते आम्ही भगवंताकडे मागायचं नाही भागवत बाबा. पण जे उचित आहे ते आम्ही भगवंताकडे मागितल्याशिवाय राहायचं नाही. सोपं उदाहरण तुम्हाला सांगेल, लक्षपूर्वक ऐका. भाऊ, बायकोनं नवऱ्याकडे साडी आणून द्या हट्ट करणं काय आहे? बायकोनं नवऱ्याकडं साडी आणून द्या, मला 10,000ची साडी घ्या, 15,000ची घ्या म्हणणं काय आहे? उचित आहे. पण लाडात बायकोनं म्हणणं ही साडी धुवून सुद्धा तुम्हीच द्या, हे काय? अनुचित आहे. साधं उदाहरण सांगेल, लक्षपूर्वक ऐका. एक म्हातारी महाराज हिवरा आश्रम. बस येते का इकडं? येते ना? हा काय बस नाही येत? टमटम येत ना? टमटम आहे का नाही? ऐका, बस येत असेल नाही तर जाऊ द्या. मेकर मध्ये आणि हिवराश्रमला बस येते का नाही? येते. तुम्ही प्रवास करता का नाही? खोटं बोल नका, फुकट आहे. तुम्हाला खरं सांगा, तुम्ही लालपरीनंच प्रवास करणार, दिवसभर उन्हात मारणार, पण लालपरीनंच प्रवास करणार. का? की फुकट असल्यामुळं. एक म्हातारी भागवत बाबा मेकर मधून बसली का हिवरा आश्रमला उतरायची. उचित आणि अनुचिताचा फरक लक्षात घ्या. हिवरा आश्रम मधून बसली का मेकरून हिवराश्रम मेकर, हिवराश्रम मेकर. 3 महिने प्रवास केला. 3 महिने त्या बसवर एकच कंडक्टर होतं. आणि ती म्हातारी दररोज 1 किलो बदाम त्या कंडक्टरला खायला द्यायची. किती? बोला जा. किती? 1 किलो बदाम दररोज खायला द्यायची. किती दिवस? 3 महिने. 3 महिने बदाम खाल्ल्याच्या नंतर त्या कंडक्टरच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाला. आणि ते मेकरला एक दिवस त्या आजीला म्हणे, आजी काय तुझा जीव आहे ग माझ्यात? 3 महिने झाले तुम्हाला किलो बदाम खायला देते, सफरचंदासारखा फुगलो की बघ बनली मी. म्हातारी म्हणे, माझा तुझ्यावर अजिबात जीव नाही, तुझ्यावर माझा अजिबात प्रेम नाही बाळा. ती म्हटला, मग ताई आजी तुम्हाला एवढे दिवस एवढे बदाम का खायला दिले? म्हातारी म्हणे, हे बघ माझ्या तोंडात दात नाहीत, हे बदाम मला चावत नाहीत. रात्री चघळून या कॅरी बॅग मध्ये भरते, सकाळी तुला खायला देते. वाजवा टाळ्या, वाजवा. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी अशाच बदाम खायला दिल्या. हा अहो साधा. आता मला तुम्ही सांगा, म्हातारीनं कंडक्टरला बदाम खायला देणं भागवत बाबा उचित आहे, पण ते चघळून खायला देणं हे अनुचित आहे. विठाल म्हाताऱ्या माणसाच्या कधी नादाला लागायचं नाही महाराज. परवा दिवशी भागवत बाबा एक म्हातारी माझ्याकडे कीर्तनात आली आणि मला तिनं गळ्यातलं 5 तोळ्याचं गंठण काढून दिलं. 5 माझ्याकडे बघा, 5 तोळ्याचं गंठण म्हातारीनं मला काढून दिलं. कीर्तन झाल्यावर मी आजीला म्हटलं, भाऊ अनंत भाऊ म्हटलं, आजी हे तुझं 5 तोळ्याचं गंठण तुला घेऊन जा. रामदास महाराज. म्हातारी म्हणे, महाराज राहू दे, एवढ्या लांबून तू आमच्या गावात कीर्तनाला आला, राहू दे मला तुझं कीर्तन आवडलं. बघा काढू नका बरं गळ्यातलं कोणी.
5 तोळ्याचं गंठण काढलं मला दिलं रामदास महाराज. कीर्तन झाल्यावर म्हातारीला दंडवतच घातलं. म्हातारी म्हणे महाराज घ्या हे गंठण तुम्हाला राहू द्या. मी म्हणलं आजी तुझ्या पाया पडतो, ओलांडेश्वराची शपथ आहे बघ तुला, हे गंठण तू घरी घेऊन जाय. म्हातारी म्हणे गब्बस, अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यात 10 वर्ष झाले कोणता सोनार त्याला मोडीत घेत नाही म्हणून तुला दिलं. तुला द्यायची काही इच्छा माझी अजिबात नव्हती. कुठं म्हाताऱ्या माणसांच्या नादाला लागता या आपल्या मुद्द्यावर. तुकोबाराय म्हणले बाबा भगवंताकडे काही मागायचं नाही, हे माझं ठरलेलं आहे, पक्क ठरलेलं आहे. पण मला भगवंताकडे उचित आहे ते मी भगवंताकडे मागणार आहे, आणि जे अनुचित आहे ते आम्हाला भगवंताकडे मागायचं नाही. पण महाराज जगाच्या मालकानं तुकोबाराय जेव्हा मंदिरात जावे जगाच्या मालकाच्या, आणि जगाच्या मालकानं तुकोबारायन मान खाली घालावी. मान खाली घातल्याच्या नंतर जगाच्या मालकाची मान का खाली गेली म्हणून तुकोबारायनं जगाच्या मालकाला विचारलं देवा का मान खाली घातली हो. देवानं सांगितलं तुकोबाराय खूप वजन झालं तुमच्या घराण्याच्या भक्तीचं माझ्या डोक्यावर. माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे बघा तुम्हाला, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. मग तुकोबाराय देवाला म्हणले देवा तू जे मला देणार आहे ते मला अजिबात नको. मनची काही मागा हेच देगा पांडुरंगा. द्यायचं असेल तर मला माझ्या मनाप्रमाणे दे. मग तुकोबारायने भगवंताकडे काय मागितलं. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात दान दे ग देवा, हेच 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 दान दे देवा, हेच दान दे ग देवा, हे हे दान दे ग देवा, हेच दान दे ग देवा, हेच दान दे ग देवा, हो हेच दान दे ग देवा, 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 हो हेच दान दे ग देवा, हेच दान दे ग देवा, पण कोणतं दान दे. ह्याची दान दे का देवा. बरोबर 9:30 वाजता दान मागितलं. महाराज 9:30ला दान मागितलं. महाराज म्हणले 30 मिनिटात कुठं न्यायचं ते ने, वैकुंठाला ने, कुठं न्यायचं ते घेऊन ने, पण मला 30 मिनिटात मोकळं कर. करायचं का नाही हो. काय काय म्हणजे काय कशाला तयार आहेत. कशाला 20 मिनिटात जायला तुम्ही तयार आहेत. जाऊ नका जाऊ नका. नातवं बघायची, नाताचे लग्न बघायची, सगळं बघायचं. एवढ्या लवकर जाऊन काय करता. अहो सगळं गाव गेलं पाहिजे तेव्हा आपण गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय कोणी जायचं नाही. लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात देवा मला दान दे, पण दान देत असताना मला हेच दान दे गा देवा.
तुझा विसर न बाबा, तुझा विसर मला माझ्या जीवनामध्ये होऊ देऊ नको. बरं महाराज ठीक आहे, पण भगवंताकडे तुकोबाराय म्हणतात आमच्या पिढ्यांमध्ये सुद्धा कोणी मागितलं नव्हतं, मग आज तुकोबारायने का मागितलं? उदाहरण सांगेल, लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात कधी कधी आपली मागायची अजिबात इच्छा नसते भागवत बाबा, पण समोर कोण आहे याच्यावर आपला निर्णय अवलंबून असतो. प्रभू रामचंद्राने सीता मातेने हनुमंतरायाला रत्नाचा हार दिला होता का नाही? रत्नाचा हार दिला. हनुमानराय रत्नाचा हार हातामध्ये घेतला रामदादा आणि बाजूला गेले आणि ते एक एक रत्न दातानं फोडत होते. फोडत असताना शेजारी बसलेल्या एका वानराने विचारलं, हनुमानराय तुम्हाला रत्न पाहिजेत नव्हते तर तुम्ही घेतला तरी कशाला हार? हनुमंतरायाला त्या वानराने प्रश्न विचारल्याच्या नंतर हनुमंतरायाने त्या वानराला सांगितलं, हे बघ मला या रत्नाची अजिबात गरज नाही, याच्यात रामच नाही तर मला याची गरज नाही, म्हणून हे फोडून टाकतोय. पण देवा मग तुम्ही घेतलं का? फोडायचे होते तर कशासाठी घेतले? त्याने सांगितलं, हे बघ मला घेण्याची इच्छा अजिबात नव्हती, पण देणाऱ्या सीता माता होत्या आणि सीता मातेचा अपमान होऊ नये म्हणून मी घेतलेलं आहे. तसं तुकोबार कुचक्या मनान टाळी नाही, एकच नाही, कडकडून वाजवायच्या बघा. वाक्य कळाल्यावर टाळी वाजवलीच पाहिजे. मला रत्न घ्यायचं नव्हतं, पण सीता मातेचा अपमान होऊ नये म्हणून तो रत्नाचा हार मी घेतलेला आहे. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा मला तुझ्याकडं काहीच मागायची इच्छा नाही, फक्त तुझा अपमान माझ्याकडून होऊ नये म्हणून मी तुला हे दान मागितलं. बरोबर तुकोबाराय म्हणतात, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर मला तू माझ्या जीवनामध्ये होऊ देऊ नको देवा. जर तुझा विसर झालाच नाही तर मग मी काय करणार? गुण गायन आवडी, गुण गायन
हेच माझी सर्व जोडी. देवा मी आनंदानं तुझं गुणगान करणार. महाराज म्हणले असं काऊन गुणगान करणार? ते म्हणले वेळ कमी आहे, चला पटकन गुणगान करून घ्या. किती गुणगान करावं? भगवंतासाठी आपल्या संसारावर सुद्धा पाणी सोडावं. आता मला तुम्ही सांगा, आज आपण महाशिवरात्रीच्या या महापर्वावर या ठिकाणी एकत्रित एवढ्या बहुसंख्येनं आलो. कशासाठी आलो? आपल्या जीवनात आपल्याला पुण्य मिळावं म्हणून आलेलो आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये 5 पर्व काळ सांगितलेले आहेत आणि त्याच्यातला सर्वात मोठा पर्व काळ म्हणजे तो महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. आजच्या दिवशी माणसानं तिळभर जरी पुण्य केलं तर त्याचं मन भरू होतं. पण आजच्या दिवशी जर चुकून सासूला शिव्या घातली किंवा म्हातारीला कुचक्या मानानं बोलली तर आयुष्यभर कार्यक्रमच होतो. महाराज महाशिवरात्रीच्या पर्व काळात भगवान शंकराची नुसती तुम्ही मनोमन जरी उपासना केली किंवा भगवंताचं नामस्मरण केलं तर भोळदैवत एवढं देतं का आपल्याला सांभाळता येत नाही. आणि रामदास महाराज बऱ्याचशा लोकांना ज्ञानोबारा एवढं देतात का त्यांना भागवत बाबा ते सुद्धा सांभाळता येत नाही. अहो मला तुम्ही सांगा, ज्ञानोबारा आहे, तुकोबारा आहे, आमच्या संत महात्म्यांनी जगाला काय कमी केलंय? काय कमी केलं का? काही कमी केलं नाही महाराज. पण आता आमचे संस्कार एवढे बिघडले का आम्हाला आमच्या घरातलं सुधारणा. आई गरोदर असताना बऱ्याचशा स्त्रिया काय करतात? तारक मेहता का उलटा चष्मा. वर्ग सुद्धा तसंच जन्माला येणार असं मोठ्या डोळ्याचं. अहो याला सुद्धा शास्त्राचा पुरावा आहे महाराज. आईच्या पोटामध्ये बाळ असताना आई जे बघते, आई जे खाते, आई जे वागते ते संस्कार त्या बाळावर होतात. काय पुरावा आहे महाराज? भाकड कथा आम्हाला सांगू नका. जा मग कधीतरी महाभारतात अर्जुनाने चक्रव्यूह कसं फोडायचं हे कोणाला सांगितलं होतं? द्रुपदबाईला. कोणाला? सुभद्रेला. पण सुभद्रा मा ह्या मध्ये झोपल्या. अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं कसं हे कळालं, पण त्यातनं बाहेर निघायचं कसं हे कळालं नाही. म्हणून अभिमन्यूचा दुर्दैवी मृत्यू त्या चक्रव्यूहात झाला. मग आपण असंच म्हणतो आमच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला ना आमचं पोरग जागेवर गेलं. जाणार की? तू आई पोरग बाळ पोटात असताना तू काय केलं? नुसतेच पिक्चर पाहिले, दनादन साऊथचा पिक्चर, पुष्पा झुकेगा नाही साला. पोरग काय करणार? तेच करणार की. आपण जसे संस्कार देतो तसे संस्कार त्या बाळावर पडतात. श्री गुरु चैतन्य महाराज एक वाक्य सांगतात बघा. महाराज म्हणतात आईच्या पोटामध्ये बाळ असताना आईने जर ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून बोट फिरवलं ना, ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवरून जर बोट फिरवलं तर ज्ञानोबाराय तुमच्या लेकराचं बोट ज्ञानोबारायांच्या हातात धरतात. आणि एकदा का ज्ञानोबारायांनी त्या बाळाचं बोट आपल्या हातात धरलं का त्या बाळाला आयुष्यभर कोणाचं बोट धरायची गरज पडत नाही. पण हे आम्हाला लवकर कळत नाही. आज एक पिक्चर आला बघा, त्याचं नाव काय? आता एक नवीन पिक्चर आला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर. त्याचं नाव काय? काय? छावा. आणि त्याच्या अगोदर एक पिक्चर आला होता त्याचं नाव काय? पुष्पा. बरोबर, तो आपला चुलताच होता ना, त्याच्यामुळे आपल्या आठवणीतच जाणार महाराज, आहे का नाही? ऐका, पुष्पा आपल्या ध्यानात आहे. संभाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावर झाला होता? म्हण ना, म्हण. कुठं झाला होता? हा, फक्त माझी विनंती आहे भाऊ, शिक्षक लोकांनी मोठ्या माणसांनी कीर्तनात थांबा.
शपथ आहे बघा. कोणाला माहिती आहे धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? हे आमचं दुर्दैव आहे भागवत महाराज. आम्ही छावा बघितला पण महाराजांचा जन्म कुठं झाला हे बघितलं नाही. आम्ही महाराजांचा मृत्यू बघितला पण कसा झाला बघितलं नाही. महाराज आमच्या डोळ्यासमोर मरतात, अंगाची सालं काढल्या जातात, पण महाराज कुणासाठी मेले हे आम्हाला कळालं नाही. दुर्दैव या महाराष्ट्राच्या मातीचं. बरं जाऊ द्या, आपला धर्मग्रंथ कोणता आहे हे तरी सांगा. हा अहो आमच्या सारखे किती कीर्तनकार आले, किती धडकून धडकून मेले. हाय माहित आहे का? आल्या मोठ्या देवाच्या लग्नाला. आपला धर्मग्रंथ माहित नाही. ज्या राजामुळे आपल्या कपाळावरचं भगवं कुंकू कायम राहिलं त्या राजाचा जन्म आपल्याला माहित नाही. मग आम्ही हिंदू म्हणून तरी कशाला घेतो? आपण हिंदू आहोत का नाही? तू म्हणतो तर आहेच बाबा आम्ही, आम्हाला काय. अहो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला हे आठवणीत ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला हे आपल्याला माहिती आहे, पण धर्मासाठी मरणाऱ्या लेकत्याच बापाचा मुलाचा जन्म कुठं झाला हे आपल्याला माहिती नाही. छावा पिक्चर कोणी बघितला? शपथ मोकळ्या मनानं हात वर करा. कोणी बघितला छावा पिक्चर? आणि आता थांबा, पुष्पा किती लोकांनी पाहिला? चष्मा घालून पाहत होती चंदन चोर. कुठे येतो म्हातारे? कधीतरी पाहिना नातवाला घेऊन छावा. सांग ना त्याला की हा राजा होता म्हणून मी घरात आली, हा राजा होता म्हणून बाळा तू आपल्या हिंदू धर्मात जन्माला आला, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. आता ध्यानात ठेवा. अरे कशासाठी संभाजी महाराजांचा हा पिक्चर आपण पाहिला पाहिजे. संभाजी महाराजांचं बलिदान आपण आठवलं पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराजांवर आलेला छावा चित्रपट आपण एक वेळ बघा. जा कधीतरी त्या पिक्चरच्या टॉकीज मध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा तो छावा पिक्चर बघा. डोळ्यात पाणी येईल तुमच्या. महाराजांचा तो दुर्दैव मृत्यू आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. महाराजांचे हात बांधलेले असतात, महाराजांना घेऊन जातात. अरे मराठ्यांचा छावा संभाजी राजा जेरबंद केला जातो आणि संभाजी महाराजांना घेऊन जात असताना अरे रडतात रे लोक. राजा, पण राजांना वाचवण्यासाठी कोणी येऊ शकत नव्हतं. आला सच्चा मित्र कवी कलश सोबत आला होता. मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं होतं. रक्ताचे पाट त्या संगमेश्वर मध्ये वाहत होते. घेऊन गेले संभाजी राजाला. कळालं संभाजी राजा असा तसा पकडला जाणार नाही, आणि जर छावा पकडल्याच जात नाही तर मग आपल्यातले गद्दार उभे राहतात आणि सांगावं ये संभाजी राजा है, ये शेर है. आज तक आपने शेर देखा होगा लेकिन सिर्फ शेर जंगल में देखा होगा. ये छत्रपति शिवाजी महाराज का छावा है, ये सचमुच शेर है. इसे पकड़ना नामुमकिन, इसको पकड़ नहीं सकते आप. क्या करना पड़ेगा फिर बताओ? हमारी सेना काट डाली है इस शंभू ने, बता क्या करे. आणि तेव्हा आपल्यातल्या गद्दारांनी सांगितलं जोपर्यंत शंभू राजांचे हात बांधल्या जाणार नाही तोपर्यंत हा वाघाचा छावा पकडल्या जाणार नाही. आणि फेकले साखळदंड, अडकला छावा, गरजला वाघाच्या डरकाळीनं. हे गद्दार, तू जर गद्दारी केली नसतेस तर दिल्लीवर सुद्धा भगवाच फडकवला असता, भगवाच फडकवला असता. छावा संभाजी राजा पकडला आणि घेऊन जात होते. अरे रक्त अंगावरनं खाली उसळत होत. हा चित्रपट आपण बघत असताना डोळ्यात पाणी येतं. माणसं अक्षरशः ढसढसा रडायला लागतात. माणसाने रडावं यात नवल नाही. असल्या लहान लहान पोरांनी हंबरडा फोडावा, त्या पडद्याकडे पळत जावं आणि आपल्या आईला म्हणावं, आई बघ ना ग आई, माझा शंभू राजा पकडलाय आई. त्या आलमगीर औरंगजेबाने माझा शंभू राजा बांधलाय आई. थांबव आई, वाचव आई माझ्या राजाला. अरे अचानक
पिक्चर बंद व्हावा आणि त्या लेकीनं हंबरडा फोडावा आणि त्या आईनं म्हणावं ताई त्या औरंग्यानं आपला संभाजी राजा असा छळ करून मारलाय ग, छळ करून मारलाय. अरे पेटून उठली ती 5 वर्षाची मुलगी. आई हे आलमगीर औरंगजेब, तू फक्त या मराठ्यांचा एक संभाजी राजा मारलाय, पण या संभाजी राजाच्या विचारातून हजारो संभाजी या मातीत जन्माला येतील, या मातीत जन्माला येतील. हे कधीतरी आम्ही आमच्या लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या पोरांना पुष्पा दाखवण्यापेक्षा धर्मवीर संभाजी महाराजांचा छावा दाखवा. आयुष्यात आपल्या पोरांना कुणाच्या पायावर वाकायची वेळ येणार नाही. विठ्ठल कधीतरी आम्ही मावळ्यांचा पराक्रम आमच्या डोळ्यासमोर घेतला पाहिजे. कधीतरी मावळे आम्ही अनुभवले पाहिजे. अरे कसे असतील तानाजी बाजी, मुरारबाजी, यसाजी, कोंडाजी, कडतोजी, सूर्याजी, जोत्याजी यांच्यासारखी माणसं होती म्हणून स्वराज्य उभं राहिलं. हे कधीतरी आम्ही आमच्या लक्षात घेतलं पाहिजे. कशी होती हो महाराजांची मावळे? कशी असतील महाराजांची मावळे? वडापाव खाऊन 8 पाव झालेली, हा दारू पिऊन पिऊन शरीर सडवलेली. अरे कसे असतील महाराजांचे मावळे? सुपारीच्या खांडाचं व्यसन राजाला नव्हतं आणि उभ्या आयुष्यात कोणत्याच मावळ्याला सुद्धा तसलं व्यसन नव्हतं. जसा राजा तशी प्रजा. एकदाच त्याला रांजाच्या पाटलाचा महाराजांनी चौरंगा केला तर उभ्या स्वराज्यात पुन्हा बलात्कार नावाचा शब्द सुद्धा शिल्लक राहिला नव्हता. आता कायम बलात्कार या महाराष्ट्राच्या मातीत होतात का? जोपर्यंत या बलात्कार करणाऱ्यांचा चौरंगा केला जात नाही तोपर्यंत या महाराष्ट्राचा हा बलात्कार थांबणार नाही. ह्या गोष्टी थांबवायच्या असतील तर कधीतरी आपल्या लेकरांना छावा दाखवा, म्हणजे त्यांना कळेल माझ्या बहिणीचं संरक्षण करायचं कसं. आपल्या बहिणीचं संरक्षण करायचं असेल तर अगोदर भाऊ सक्षम व्हावा लागतो. पण भावाचेच 10 लफडे, ते काय करीन? ते काय करीन महाराज? करू शकत नाही. बदल घडवून घ्यावा लागतो. कोणी आपल्यावर बदल घडवत नाही, स्वतः बदलावं लागतं, तेव्हा जग बदलतं. लोक म्हणतात जग खराब झालं, जग खराब झालं. काय खराब नाही झालं डोंबल्या, तू जग जाग्यावरच आहे, फक्त तू खराब झाला, बाकी काही नाही झालं. जग बदललं म्हणजे काय झालं? काही जग बदललेलं नाही महाराज. लोक तोंडानंच जेवतात, अजून काही जग बदललेलं नाही. मला तुम्ही सांगा, माणसं मेल्यावर जाळतात का जिवंत जाळतात? तुम्ही जिवंत जाळता का? नाही, मेल्यावरच जाळतात ना. अजून तरी काही जग बदललेलं नाही. लक्षपूर्वक ऐका, फक्त आपल्याला बदलायची गरज आहे. विठ्ठल महाराजांचे मावळे कसे होते? लक्षपूर्वक ऐका. कसे होते शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे? काय होता तो पराक्रमण? कसे लढत होते मावळे? अरे हाती सोबत झुंज घेतो त्याचं नाव आहे यसाजी. राजा जोपर्यंत तुम्ही या खिंडीतून बाहेर जात नाही, जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही, तोपर्यंत एकाही गनिमाला या खिंडीतून बाहेर येऊ देत नाही. बोलतात त्यांचं नाव आहे बाजी. हातातली ढाल तुटली तरी लढत राहतात. त्यांचं नाव आहे तानाजी. 7 मावळे घेऊन पन्हाळगड काबीज करतात. त्यांचं नाव आहे कोंडाजी. 700 मावळे घेऊन 30,000 सैन्याला हरवतात. त्यांचं नाव आहे रामजे. आणि शत्रूची एक ना एक खबर अचूक ठेवतात. त्यांचं नाव आहे बहिर्जी. वाघाला भाजलं त्यांचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र गोळा करून स्वराज्य स्थापन केलं. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी. असा राजा होता ना, अशी मावळे होती. मग यांच्यासाठी एकच वाक्य असेल. काय वाक्य असेल? मग यांच्या जीवनात सुद्धा महाराजांनी ज्या ज्या वेळेस कामगिरी दिली ना, त्यावेळेस प्रत्येक मावळ्याने सांगितलं, महाराज आम्हाला धन नको, आम्हाला संपत्ती नको, मग काय हवंय? महाराज आम्हाला फक्त तुमची संगत द्या आणि मरण आलं तर ते या स्वराज्यासाठी येऊ द्या. एवढंच आम्हाला आमच्या जीवनात तुम्ही द्या. म्हणून महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. अरे इथं संतांची संगत तुकोबारायांनी मागितली आणि 350 वर्षापूर्वी मावळ्यांनी संगत मागितली, ती माझ्या राजाची मागितली. बघा
आता लक्षपूर्वक ऐका, कीर्तन संपणार आहे. संपवायचं ना, मी बरोबर 10ला संपवणार. 10च्या वर गेलं तर 1000 रुपये मिनिटानं पैसे घेणार. शेवटच्या मुद्द्याकडे आपल्याला यायचं. शेवटच्या चरणावर आपल्याला कीर्तन सोडायचं रामदास बाबा. पण इथले पुढचे 10 मिनिटं तुम्ही कीर्तन ऐकत असताना सर्व अंगाचे कान करून कीर्तन ऐका. आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला खूप काही न्यायचं नाही महाराज, पण आपल्या घरातल्या तरुण पोरांना आणि नातवांना आपल्या महाराजांचा पराक्रम, शंभू राजाचं चरित्र आपल्याला आपल्या कानात हृदयात साठवून घरी घेऊन जायचंय. पोराला TV समोर बसवायचे आणि त्याला एकदा धर्मवीर संभाजी महाराजांचा छावा चित्रपट दाखवायचा आहे. एवढंच काम तुम्ही करा. खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यात मोठी महाशिवरात्री साजरी केली. तुम्ही खऱ्या आज धर्म परिवर्तन नावाची गोष्ट आपल्या भागामध्ये खूप फिरती बघा. इतर लोक येतात आणि आपल्या लोकांना फूस लावतात, म्हणतात ये आमच्या धर्मात तुला चांगलं होईल. काही चांगलं होत नाही. बाप बदलणारा धर्म आपला नाही. मेलो तरी चालेल, पण हिंदू होऊनच मरेल. मी माझा बाप बदलायला तयार नाही. असा होता संभाजीराजे. बघा बारकाईनं त्या पिक्चर मधला एक एक शब्द डोळ्यासमोर आठवा. जीभ कापायला आला होता ना आलमगीर, आला डोळ्यासमोर उभा राहिला. संभाजी राजा असा बांधला होता महाराज आपला राजा. अंगातून रक्त वाहत होतं, खाली रक्ताचा लोट होता. त्या रक्ताच्या थारोळ्यात ताट मानेनं छावा उभा होता आणि तो आलमगीर म्हणत होता, शंभूराजे आ जाओ हमारे धर्म में, मौत बख्श देंगे हम, तुम्हाला जीवन दान देऊ. एवढा शब्द बाहेर आला. अरे कळाला छावा हे आलमगीर ये तू माझ्या धर्मात हो मराठा, आणि तुलाच तुझा प्राण बक्षीस म्हणून देऊ, बक्षीस म्हणून देऊ. कधीतरी ह्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. महाराजांचं चरित्र ऐकायचं असेल तर सर्वांगाचे कान करून ऐका. अरे कसा होता मावळ्यांचा पराक्रम. याई शिवाय देवीच्या मंदिरात मासायाची जाऊ जावं, जगदंबेला साखर घालावं. हे आई जगदंबे शिवाई देवी असा मुलगा दे जो 18 पगड जातीचं 12 बलुतेदारांचं सर्व धर्मीयांचं राज्य निर्माण करेल. असा मुलगा माझ्या पोटी जन्मास घाल. दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीत माँसाहेबांच्या कुशीत स्वराज्याचा सूर्योदय झाला. राजे छत्रपती जन्मास आले. लाल मातीच्या हातवर जन्म साजरा होणार. नाचून घ्या. बाळ शिवाजी जन्माला आला. हातवर जन्माला आला. शिवनेरीवर शुभ जन्मला. छत्र
रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी राजा हिंदू धर्मरक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी राजा धर्म रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी राजा हिंदू धर्म रक्षणासाठी जन्मला माझा शिवाजी क्षत्रिय गुलाम हातवर क्षत्रिय गुलाम सिंहासनाधीश्वर महाराजा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज संभाजी महाराज भवानी हिंदू धर्म की हिंदू धर्म की सनातन धर्म की संपलं कीर्तन भाऊ संपलं कीर्तन काय होतं भागवत महाराज बऱ्याचशा लोकांना असं काय कीर्तनाचा टाइम बदलला वेळ बदलून जातो आज तर मोसम मध्ये आला उघडी नाही का टाइम बदलला 7 ते 9चा गेला 8 ते 10 वर 8 ते 10चा गेला 9 ते 11 वर पण 11 वाजवणार नाही टायमाच्या आत आपलं कीर्तन संपलेलं आहे शेवटच्या मुद्द्याकडे आपल्याला जायचं कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा फक्त 3 मिनिटं लक्षपूर्वक ऐका एकही मिनिटं मी तुमचा शिल्लक घेणार नाही फक्त 3 मिनिटं कीर्तन लक्षपूर्वक ऐका एवढा मावळ्यांचा पराक्रम होताना अय आजा हो खाली बसा बसा खाली 3च मिनिटं कीर्तन ऐका आणि आनंदानं भगवान शंकरांकडे जा फक्त 3 मिनिटं ऐका अरे धर्मवीर संभाजी महाराज ज्या दिवशी स्वर्गात गेले असतील ना त्या दिवशी देवानं सुद्धा संभाजी राजाला वाकून मुजरा केला असेल रे वाकून मुजरा केला असेल संभाजी राजा डोळ्यासमोर दिसला असेल देवाला आणि देव म्हणाला असेल राज या राज या सुवर्णमय सिंहासनावर बसण्याचा अधिकार तुमचा आहे राज तुमचा आहे देव संभाजी राजाच्या जवळ आला असेल संभाजी राजाचा हात देवानं आपल्या हातात धरला असेल आणि देवाच्या सोबत मराठ्यांचा देव चालत येत असेल पण समोर शिवछत्रपती शिवाजी महाराज दिसले असतील की त्याचं काळीज हळवळलं असेल आणि तो बाप म्हणाला असेल शंभू बाळा ए शंभू बाळा अरे बापानं मुलाला बघितलं असेल आणि मुलानं बापाला बघितलं असेल निघाला असेल जेव्हा संभाजी राजा आला असेल बापाच्या जवळ वाकून मुजरा केला असेल आणि त्या बापानं कडकडून मिठी मारली असेल रे शंभू बाळा का एवढा अन्याय अत्याचार सहन केला रे लेकरा एक वेळ फितुरी केली असतीस तर प्राण वाचला असता न र प्राण वाचला असता पण संभाजी राजानं म्हणावं आबासाहेब बघा एकदा तुमच्या शूराबांचा हा शूर छावा या शूर छाव्यानं तुम्ही कष्टानं उभं केलेलं स्वराज्य मरेपर्यंत आलमगीराच्या पायावर गहाण ठेवलं नाही आबा गहाण ठेवलं नाही बघत राहिला असेल बाप आपल्या पोराकडे अरे कसला वाहक पोटी जन्माला आला जगदंबेला साकडं घातला असेल रायरेश्वराला हात जोडले असतील जगदीश्वरा अरे कोणत्या काळजाचं बनवलं होतंस रे तू माझ्या शंभू बाळाला आबा तुमचं शंभू बाळ ताट मानेर आलमगीराच्या समोर उभं होतं आमचे हात बांधले होते आबा
तापलेल्या सळया शंभूच्या डोळ्यासमोर आल्या. आम्हाला कळून चुकलं, तुमच्या शंभूची डोळे फुटणार. आम्ही डोळे झाकले आबा. समोर तापलेल्या सळया डोळ्यासमोर आल्या. फोडणारा आम्हाला विचारत होता, जनाब आपकी आंखें तो बंद कर लो. पण आम्ही म्हणालो, फोड आमचे डोळे. आम्ही नेत्र मिटले. आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं स्वराज्य, आमच्या डोळ्यासमोर उभं राहिला रायगड, आमच्या डोळ्यात उभं राहिलं मासाहेबांचं रूप. आबा आमची डोळे फुटत असताना एका डोळ्यात मासाहेब होत्या आणि एका डोळ्यात तुम्ही होता. आबा तुम्ही होते. आमची डोळे फुटली आबा. डोळ्यातून काळा धूर बाहेर आला. आमची फक्त बघत होतो आणि मनातून म्हणत होतो, जगदम जगदम. डोळे फुटली. बघत होता आलमगीर आमच्याकडे. आबा आलमगीर आमच्याकडे बघत होता. आम्हाला कळालं होतं, हा औरंगजेब फक्त तुमच्या शंभूच्या मुखातून माफीचा एक शब्द ऐकण्यासाठी तरसतोय. तो आम्हाला म्हणत होता, शंभूराजे हम आपकी जान बख्श देंगे, एक बार कहो मैं हिंदू धर्म छोड़ने के लिए तैयार हूँ. पण संभाजी राजा धर्म सोडायला तयार नव्हता. अरे कळाला छावा आलमगीर औरंगजेब, थांबलास तू आमच्या मुखातून एक माफीचा शब्द ऐकण्यासाठी. अरे तरसत राहतील तुझे कान या शंभूच्या एका शब्दासाठी. अरे हा संभाजी मरेल पण तुझ्या पुढे नतमस्तक होणार नाही. औरंग्या नतमस्तक होणार नाही. आबा तुमच्या शंभूची जीभ छापली, तोंडातून रक्त बाहेर आलं. साल काढली आबा आमच्या अंगाची. बोकड सोलावं तसं तुमचं लेकरू सोलून काढलं आबा. आबा आमच्या डोळ्यासमोर आठवला प्रसंग. आम्हाला तुम्ही आग्र्यातून घेऊन येत असताना आमच्या पायाला खडे टोचले म्हणून तुम्ही रात्रभर या शंभूच्या पायाला तेल लावला आबा. पण हाच तुमचा छावा बोकडाचं मांस सोलावं तसा सोलला हो आबा. हंबरडा फोडला आपल्या बापानं. अखेर शंभू राजाचं मस्तक छाटलं. आलमगीर शांत झाला, पण त्याला मराठ्याचा छत्रपती संपवता नाहीच आला. महाराजांचं मस्तक मारण्या अगोदर रायगडावर दुसरा छत्रपती तयार झाला. ही ताकद मराठ्यांची होती. दाखवून दिली ताकद. आणि म्हणाला असेल बाप आपल्या पोराला, शंभूराजे काय एवढा अन्याय त्याच्यावर सहन केला. आणि कळाला असेल छावा, आबा कळू द्या त्या आलमगीर औरंगजेबाला. त्याने मराठ्यांचा फक्त एक संभाजी राजा छाटलाय. पण याच संभाजीच्या मासाच्या तुकड्यातून हजारो संभाजी जन्माला येतील. औरंग्या ते तुला इथेच गाडतील, ते तुला इथेच गाडतील. महाराज म्हणतात तुकोबाराय देव सगळे देण्याकरता तयार असेल. आणि इथं महाराजांचे मावळे म्हणतात, महाराज म्हणतात या धर्मासाठी भगव्यासाठी जर मरण आम्हाला येत असेल तर आम्ही पुन्हा पुन्हा मरायला तयार आहे. आणि कशासाठी तयार आहे? अभंगाचं शेवटचं चरण.
कीर्तन आपलं संपलेलं आहे. अत्यंत धावत्या वेळामध्ये अभंगावरती थोडासा विचार करण्याचा वेळ मला मिळाला. फक्त 2 मिनटं बसा. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय शिवछत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भगवान ओलांडेश्वराच्या चरणावर अर्पण करतो. या ठिकाणी येण्याचा योग आमचे अनंतराव भाऊ जवंजाळ भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. एवढं भव्य दिव्य हे नियोजन एकदा आपणच आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या बघा. या सप्ताहासाठी उपस्थित असणारे आमचे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी गुरुबंधू मित्रमंडळी आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय आमचे भागवत महाराज भिसे दादासुद्धा माझ्यासाठी या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. दादांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वच माझ्यासोबत आलेले ऋषिकेश महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद. कृष्णा महाराज शास्त्री त्यांनाही धन्यवाद. परमस्नेही परममित्र आमचे रामदादा त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकून कोणाच्या अंतःकरणाला लागला असेल तुमचा मुलगा तुमचा नातू म्हणून मला माफ करा. जे चांगलं असेल ते घरी घेऊन जा. जे चुकलं असेल ते माझं मला परत द्या. पुनश्च एकदा बोलण्याच्या ओघात कोणाचं मन दुखलं असेल तर मला माफ करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. ज्ञानेश्वर हरी 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 चला पाच मिनिटं कोणी उठू नका. कोणी उठू नका. यानंतर लगेच या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. हरिभक्तिपरायण शिवचरित्रकार दौलत महाराज बोडखे